आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। बीडच्या टाकळीमधील विलास घुले हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांचा केस पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन। रमेश घुलेंचा पुरवणी जबाब नोंदवल्यानंतर विलास घुलेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। बीडच्या केसमधील विलास घुले हत्या प्रकरणामध्ये 9 आरोपींना अटक। बीड पोलिसांच्या विशेष पथकांनी आरोपींना ताब्यात घेतलं। जबाबात खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरव सोनवणेचं सुद्धा नाव असल्याची माहिती। विलास घुले हत्येप्रकरणी आरोपींवर कारवाई व्हावी, सौरव सोनवणेची मागणी। तर हत्येच्या दिवशी मी दुपारपर्यंत एडेश्वरी कारखान्यावर होतो, सौरव सोनवणेंचं स्पष्टीकरण। बीडमधील विलास घुलेच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी, प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे। पोलिसांच्या तपासाला आमचं सहकार्यच असेल। मुलावर होणाऱ्या आरोपांवरून बजरंग सोनवणेंकडून भूमिका स्पष्ट। विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू। बजरंग सोनवणे चौकशीला सामोरं जाण्याला तयार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणेंचे पुत्र सौरव सोनवणेवर आरोप। जातींमध्ये वाद लावणारे राजकारणामध्ये अकार्यक्षम असतात। राजकारणामध्ये स्थानिक पातळीवर काम करावं लागतं। धनंजय मुंडेंनी केलेल्या आरोपांवरून खासदार सोनवणेंची टीका। प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्टही लहान होता। वाचन करताना एक चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो। लिहून दिलेली मराठी चुकीची वाचल्याच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येत नाही हे गंभीर। नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षांच्या पदावरून दूर करा। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं जनतेची माफी मागावी। राऊतांचा हल्लाबोल। राहुल नार्वेकर बाहेरील राज्यातून आलेले नाहीत, मराठी येत नसेल तर क्लास लावा। खासदार सुप्रिया सुळेंची टीका। तर नार्वेकरांकडून जी मराठी भाषेची चिरफाड झाली आहे ते अतिशय दुर्दैव। सुळेंचा हल्लाबोल। ज्यांना मराठी शोक प्रस्तावाची प्रिंट लिहून दिली त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरींची मागणी। शेतकरी कर्जमाफीवरून विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली। तर मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देताना बच्चू कडूंचा मध्येच प्रश्न। तर मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले यावरून दरेकरांचा संताप। संसदेतील ठाकरेंच्या सेनेच्या पक्षाचं कार्यालय जाणार। खासदारांच्या विलीनीकरणानंतर कार्यालय गमावण्याची शक्यता। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 3 खासदार, 5 पेक्षा कमी खासदार असलेल्यांना बैठकीला आमंत्रित केलं जात नाही। ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार। फुटीर खासदारांसंदर्भात बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार। तुझं वय काय, तू बोलतो किती? आमदार निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। तर आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, त्यांनीही आदर राखावा, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ। निलेश राणेंचा इशारा। स्वार्थासाठी गेलो, विकास कामांशी काडी मात्र संबंध नाही। फुटीर 6 खासदारांवर वैभव नाईक यांची जोरदार टीका। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक फुटीर खासदारांना नाकारतील, वैभव नाईकांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं फुटीर खासदारांविरोधात भीक मागो आंदोलन। जिल्हा प्रमुखासह शहर प्रमुखांनी खोके घेऊन मागितली भीक। 6 फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात म्हणणाऱ्या बच्चू कडूंनी शिंदेंना विचारलं का? भाजपच्या नवनाथ वन यांचा बच्चू कडूंना सवाल। तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, बच्चू कडूंनी केलं होतं विधान। राम मंदिर देणगी घोटाळ्यामध्ये धर्मरक्षक म्हणून आवाज उठवाल यात शंका नाही। शिवाजी महाराजांबद्दल बोललेल्या बागेश्वर बाबा, छिंदम कोश्यारी यांचं तुम्ही तोंड काळं कराल ही आम्हाला अपेक्षा आहे। पुण्यामध्ये संग्राम भंडारे यांच्यावर खोचक टीका करणारे बॅनर्स। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। विधान परिषदेचे उपसभापती पद शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता। तर विधान परिषद उपसभापतीपदी पुन्हा एकदा नीलम गोऱ्हेंची वर्णी लागण्याची दाट शक्यता। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सुद्धा खासदार निलेश लंकेंचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार लंकेंचं पारनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची यावेळी मागणी। अहिल्यानगर दौऱ्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांचा एकाच गाडीतनं प्रवास। प्रवरानगरच्या रयतच्या गांधी विद्यालयामध्ये कार्यक्रमात थोरात पवार एकत्र पोहोचले। पवार थोरात लंकेंचा संगमनेर ते प्रवरानगर असा एकाच गाडीतनं प्रवास। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरात नंतर महाराष्ट्रामध्ये विजेचं बिल कमी। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली सुरू। 12,415 शासकीय महिला कर्मचारी लाभार्थ्यांकडून ही वसुली सुरू। पुरुष लाभार्थ्यांकडून सुद्धा रक्कम वसूल करणार। अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश।
लग्नपत्रिकेवरती लवकरच नवरा नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार। राज्य सरकार लवकरच या संदर्भात नियम लागू करणार। बालविवाह रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न, तर अनेक जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक। बारामती शासकीय मेडिकल कॉलेजच्या डीनसह 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली। सुनेत्रा पवारांनी मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली होती। अस्वच्छतेवरून सुनेत्रा पवारांनी कर्मचाऱ्यांना झापलं होतं। कोणतीही निवडणूक असो, ओमराजे हत्येचा मुद्दा समोर आणायचे, उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला। महायुतीच्या अर्चना पाटलांची ओमराजे निंबाळकरांवर टीका। पालकमंत्री पद ही तटकरेंची देण नाही। भरत गोगावले यांना पालकमंत्री पद देणं ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी। पालकमंत्री पदावरून दळवींचा तटकरेंवर निशाणा। नांदेडमधील काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या भाषणाची चर्चा। पक्षामुळे अशोक चव्हाणांच्या बाजूला बसता आलं असं विठ्ठल पावडे यांचं वक्तव्य। प्रदेशाध्यक्ष सपकाळांसमोरच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे हे वक्तव्य। नंदुरबारमधील काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। राजेंद्र गावित यांची आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरची चर्चा। बॅनरवर केसी पाडवी यांचा फोटो नसल्यामुळे राजेंद्र गावित यांची नाराजी समोर। परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही माहिती। तर नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी या टीसीएस कंपनीच्या मॅनेजरला आरोपी केलंय। कंपनीचा कोणताही सहभाग नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेमध्ये माहिती। मुंबईत महापौर ऋतू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। सायनमध्ये पाहणी दौऱ्यादरम्यान घटना, तर ऋतू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी। पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल उघडं ठेवल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून सायन परिसरात पाहणी। याच ठिकाणी महापौर ऋतू तावडेंसमोर एक पालिका अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता। कल्याण पूर्वेतील नाले सफाई अद्यापही झाली नसल्याचं महापौर हर्षाली थविल यांनी म्हटलंय। त्यामुळे त्या आक्रमक झाल्यात। हर्षाली थविल यांनी अधिकाऱ्याला फोनवरून झापल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर दिखाव्याचा आरोप करत महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। भिवंडीमध्ये नाल्यातील कचरा बाहेर न काढता पुढे ढकलण्यासाठी कामगारांची कसरत। कामगारांचा व्हिडिओ व्हायरल। नाले सफाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, तर नाले सफाई न झाल्यामुळे पाणी साचण्याचाही धोका वाढला। रायगडच्या पेणमध्ये पहिल्याच पावसात म्हाडा कॉलनी आणि गुरुकुल उर्दू शाळेसमोरील रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं। त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातूनच वाट काढत शाळेत जावं लागलं। मुसळधार पावसाचा पेणमधील गणेश मूर्ती कारखान्यांना फटका। पहिल्याच पावसामध्ये कारखान्यात पाणी शिरल्यामुळे गणेश मूर्ती भिजल्या। पेणच्या कळवा गावामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडल्यामुळे हा परिणाम। तर रायगडच्या अलिबाग तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी पूरस्थिती। अर्धवट कामांमुळे सुद्धा या ठिकाणी मोठा परिणाम झाला। रायगड जिल्हा प्रशासनाकडून आता अद्यापही या समस्येवर ठोस उपाय नाहीच। खालापूरजवळ जुन्या मुंबई पुणे हायवेवर दांडफाटा परिसरात झाड कोसळलं। झाड पडल्यामुळे वाहनांच्या रांगा, वाहतूकही संथ गतीनं सुरू। स्थानिक प्रशासन, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी। रत्नागिरीसाठी पावसाचा येलो अलर्ट, तर गेल्या 24 तासात 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद। दापोली तालुक्यामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद, तर पुढचे 3 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। वाशिमच्या मंगरुळपीरमधील वानोजामध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। पंचनामे करून भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। वादळामध्ये विद्युत खांब कोसळल्यानं आणि शेतकऱ्यांनी शेतात बसवलेले सोलर पॅनल सुद्धा उखडून गेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दमदार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। पावसाच्या आगमनानं शहरासह ग्रामीण भागात सुद्धा आनंदाचं वातावरण। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये मुसळधार पावसामुळे महाकाय वृक्ष कोसळलं, तर कार आणि दुचाकीचं यामध्ये मोठं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रस्त्यावरील झाडं हटवण्यात प्रशासनाला यश। हिंगोली जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या। मृग नक्षत्र संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या आशा आर्द्रा नक्षत्रावर खिळल्यात। मोसंबीला हमीभाव देऊन नाफेडमार्फत आता खरेदी सुरू करा। पैठणचे आमदार विलास भुमरेंची अधिवेशनात मागणी। अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बुलढाण्यामधील खामगाव परिसरात 24 तासात 30.2 मिलीमीटर पावसाची नोंद। जिल्ह्यामध्ये एकूण 47.8 पाऊस। 6 इंचांपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे कापूस लागवडीला आता सुरुवात।
बुलढाण्यामधील स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या जानेफळच्या हळदीचा पहिला निर्यात कंटेनर दुबईला रवाना. हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठाचे हे दरवाजे खुले. पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची प्रतीक्षा. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा धरण क्षेत्रातील पावसाकडे लागल्यात. परभणीच्या बोरी गावामध्ये ग्रामस्थांकडून भीषण पाणी टंचाईचा सामना. पावसाळा सुरू झाला असला तरी पाऊस बरसला नाही. विहिरी, बोरवेल आणि हातपंप आटल्यामुळे भीषण पाणी टंचाई. ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ. तुळजापूर तालुक्यामध्ये 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची ही विशेष तपासणी मोहीम. शेतकऱ्यांकडून खतांसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई. सोलापुरात सीना नदीचं पात्र कोरडं पडल्यामुळे शेतकऱ्यांची ऊस पिकं जळू लागल्याचं चित्र. तर दुसरीकडे भर दिवसा सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित.